पारधी समाज राज्यात सर्वत्र विखुरला गेलेला आहे। या समाजावरती गुन्हेगारीचा लागलेला शिक्का अजूनही पुसला गेलेला नाहीये। या समाजातील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने 1.5 एकरामध्ये ड्रॅगन फ्रूटचं माडान फुलवलेलं आहे। आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील हा तरुण शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल ठरलाय। पाहुयात या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो कलंक आहे शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त तो पुसण्याचा त्यांनी धाडस केलेला आहे। नक्कीच आपण त्यांच्या शेतावर जाऊया आणि ड्रॅगन फ्रूटची शेती जी आहे ही बघूया। तर चला माझ्यासोबत आनंदवाडी। तरुणानं ड्रॅगन फ्रूटनं फुलवलं माळरान। YouTube वरून माहिती घेत केली शेती। शेतकऱ्यास मिळणार 30 वर्ष उत्पन्न। अलीकडे शेतीत नवनवीन प्रयोग केले जातात। थंड हवामानातल्या सफरचंदाची शेती, गुजरात मधल्या केसर आंब्याची शेती, स्ट्रॉबेरी आणि रेशीम शेती केली जाते। नव्या दमाच्या अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग यशस्वी करून भरभरून उत्पन्नही घेतले। यवतमाळ जिल्ह्यातल्या अमोज चव्हाण यानेही माळरानावर ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय। लोकांना दाखवून द्यायचं की ड्रॅगन फ्रूट शेती ही एक फायदेशीर शेती आहे आपल्या इथे। आपण ही जर शेती जर व्यवस्थित प्रकारे 1 वर्ष किंवा 2 वर्षापर्यंत मॅनेजमेंट व्यवस्थित प्रकारे केलं तर आपल्याला आयुष्यभर पोचू शकते अशा प्रकारची शेती आहे। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये। ज्यांच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे तो शेतकरी 100% आपण आपल्या आत्मविश्वासावर आपण शेती अशा प्रकारची ड्रॅगन फ्रूटची शेती जर केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज राहणार नाही। ड्रॅगन अनेक आजारांवर आणि त्वचेसाठी गुणकारी आहे। अमेरिकेतील वाळवंटातील या फळाची आता देशातील काही भागात शेती केली जाते। अमोजनं YouTube वरून या शेतीबाबत माहिती घेतली आणि प्रयोग यशस्वी केलाय। 1.5 एकर क्षेत्रावरती ड्रॅगन फ्रूटची यशस्वीपणे लागवड केलेली आहे। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की एक आदर्शवत शेती अमोज चव्हाण यांनी केलेली आहे। त्यामधून आपण एक वेगवेगळ्या प्रकारचं पिकं शेतामध्ये घेण्याचं जे काही प्रयोग आहे ते आपल्या शेतामध्ये करू शकतो। 2 वर्षांपूर्वी अमोजनं ड्रॅगनची फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतला। कर्नाटकातील अकोले येथून ड्रॅगनच्या कलमा आणल्या। 1.5 एकरमध्ये या कलमा लावल्या। 1.5 वर्ष देखभाल करून ड्रॅगनची फळबाग फुलवली। लागवडीपासून ते फळ निघेपर्यंत त्याला 5.5 लाख रुपये खर्च आला। पिकाची कालमर्यादा 30 वर्ष असल्यानं सलग 30 वर्ष उत्पन्न मिळणार आहे। आपण बघतो की यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्तांसाठी खूप प्रसिद्धच आहे। संपूर्ण यवतमाळ म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जगामध्ये यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त म्हणून खूप प्रसिद्ध आहे। परंतु या पारधी बेड्यातील यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या मोग आरंभी सर्कलमधील या छोट्याशा पारधी बेड्यावर या माळरानावर अमोज चव्हाण नावाच्या शेतकऱ्यानं एक ड्रॅगन फ्रूटची इथं शेती फुलवलेली आहे। फासे पारधी समाजापर्यंत शासनाच्या योजना अजूनही पोहोचलेल्या नाहीत। परंतु या समाजातील अमोज चव्हाणनं नवीन कल्पनांना चालना देत ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे। इतर शेतकरी या नगदी पिकाकडे वळल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास देखील मदत होणार आहे। संजय राठोड, लोकशाही, यवतमाळ।